शांती हे भगवंताचं दुसरं नाव आहे. जिथे शांती आहे, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला जेणे. ते शांतीलाही जिथे वाटतंय की मी विश्रांती घ्यायला देहामध्ये जावं, असा जो देह आहे, अशांच्या मुखातून ते हरिनाम मला मिळालंय असं ज्ञानदेव म्हणतायत. हे सद्गुरूंचं लक्षण सांगतायत ज्ञानेश्वर महाराज. अगदी म्हणजे शांती जी आहे, शांतीला वाटलं किंवा सगळ्यांच्या देहामध्ये मी राहायला गेले तर कोणी तिथे शांत नाहीये. सगळे कसे आहेत तर अशांत आहेत. आणि मग ज्या देहामध्ये शांतीला राहावंसं वाटतं, असा एकच देह असतो तो सद्गुरूंचा आणि तो संतांचा. श्रीमद आद्य शंकराचार्य, ग्रंथकर्ते कवी मुकुंदराज, श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग नमस्कार करते आणि सर्व अभ्यासू साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. घ्यायचं आहे. मग त्यांनी कुणाकडे जावं? तर ज्यांनी सद्वस्तूचं ज्ञान करवून घेतलेलं आहे, अशांकडेच जावं. म्हणजे ब्रह्मरूप श्री गुरूंकडे जावं. कारण भवसागर तरुण जायचं असेल तर श्री गुरूंशिवाय पर्याय नाहीये. गुरु कृपेविण काही भव तरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. मग असे जे सद्गुरू आहेत ते कसे ओळखायचे? त्यांची लक्षणं कोणती आहेत? हे 51व्या ओवीपर्यंत आपल्याला मुकुंदराज सांगतायत. बघा, सद्गुरूंच्या लक्षणं, जी लक्षण आहेत सद्गुरूंची, त्या सद्गुरूंच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर त्याचा अभ्यासच करावा लागतो. कारण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सहवासात जातो आणि काही काळ आपल्याला राहण्याची संधी उपलब्ध जर झाली आणि आपल्याला लक्षणं जर माहिती असतील, तर त्या व्यक्तीच्या आचरणातून आपल्याला ती लक्षणं जी आहेत ती अनुभवाला यायला लागतात. आणि हळू-हळू लक्षात येतं, की हे तत्व जे आहे, गुरुतत्व जे आहे, ते या व्यक्तीच्या ठिकाणी आहे. आणि मग तिथे शरणागती पत्करण्याची एक जी मनाची स्थिती आहे, ती मनाची स्थिती येते. मग हे सद्गुरू कसे असतात? तर नाथ महाराज वर्णन करतायत, श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगात येत वडील जे. का श्रुती आणि स्मृतींचे अर्थ प्रत्यक्ष ते जगतायत. आता श्रुती आणि स्मृती म्हणजे काय? तर भगवद्गीता ही स्मृती आहे. श्रुती ही उपनिषद आहेत. याच्यामध्ये भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितलेली आहेत. दैवी संपत्तीने युक्त जो आहे त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. मग ही लक्षणं जी आहेत ही आपल्याला माहिती आहेत. पण ती जर अनुभवायची असतील तर अशी लक्षणं ज्यांनी अंगी बाणवून घेतलेली आहेत, अशाच्या सहवासात जर मला राहायला मिळालं, तर किती छान आहे हो. म्हणजे प्रत्यक्ष तिथे काय तर ती आपल्याला अनुभवाला मिळतात. त्याने श्रुती स्मृतींमध्ये म्हणजे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष या देहामध्ये काय आहे तर तसं आचरण जे आहे ते आपल्याला अनुभवाला येतंय. आता दोन्ही गोष्टी आहेत. आता खरं म्हणजे लक्षणं जेव्हा ही सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये, श्रुती स्मृतींमध्ये, ती लक्षणं ज्या अर्थी सांगितलेली आहेत त्या अर्थी तशा लक्षणांनी युक्त असलेली व्यक्ती आहे. तिच्याकडे बघून ती लक्षणं तिथे लिहिली गेलेली आहेत. किंवा त्या लक्षणांना अनुसरून एखाद्या व्यक्तीचं आचरण सुद्धा पुढे त्यांनी करून घेतलेलं आहे. दोन्ही एकात एक अशा त्या गोष्टी आहेत. आता आपला जो संबंध आहे तो ह्याच्याशी आहे, ती लक्षणं जाणून घ्यायची. जी सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथामध्ये सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. त्या लक्षणांचा अभ्यास आपण करायचा आणि अशा लक्षणांनी युक्त असलेल्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण गेलो, तर तिथे गुरुबुद्धी आपल्याला तिथे झाली, तर आपल्या आयुष्याचं कल्याण आहे, ते कल्याण होण्याची व्यवस्था त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये किंवा व्यक्तीच्या कृपेने जी आहे, ती असते. म्हणून सद्गुरूंची लक्षणं कशी असतात, हे मुकुंदराज आपल्याला इथे सांगतायत. बघा ते म्हणतायत, अज्ञान निवृत्ती व्हायची असेल, तर सद्गुरूंना शरण जा. म्हणून सद्गुरूची पाऊले, जेही साच धरिली बळे, तेची पैल पारू पावले भवसागराची या. मग आता या भवसागरातून पार व्हायचं असेल, तर सद्गुरूंना पूर्णपणे शरण जा. गुरुनिष्ठ व्हा. फक्त गुरूंची एकनिष्ठ राहा आणि त्यांनी जे जे उपदेश केलेला आहे, त्यांनी जे जे आपल्याला ते सांगतायत, मार्गदर्शन करतायत, त्या पद्धतीने काय करा तर तसं आचरण आपलं करण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूंची लक्षणे बोलती वेदशास्त्र पुराणे, ती जाणवनिया शहाणे अनुसरती. आता ही सद्गुरूंची लक्षणं जी आहेत, ती कुठे सांगितलेली आहेत?
तर वेदशास्त्र पुराणांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितली आहेत. आणि म्हणून सद्गुरु लक्षणांचा अभ्यासच करावा लागतो आणि त्यानुसार त्या सद्गुरूंचा शोध घ्यावा लागतो, म्हणजे त्यांना ओळखावं लागतं. कसं ही ईश्वरी व्यवस्था आहे. आपण जर अद्वैत ग्रंथाचा अभ्यास, म्हणजे आपले जे संत आहेत, जे अद्वैत वेदांती आहेत, अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत, बघा सगळे संत शास्त्र जे आहे ते अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. जेव्हा आपण त्या अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करत राहतो तेव्हा त्या ईश्वराची व्यवस्था पण तशीच असते की आपल्याला तो बरोबर अशा लक्षणाने युक्त असलेल्या सद्गुरूंची आपल्याला प्राप्ती करवून देतो. आता या अनुभूतीच्या गोष्टी आहेत, ज्याच्या त्यांनी त्या अनुभवाव्या. पण आपण सगळे अद्वैत वेदांताचे अभ्यासक आहोत, साधक आहोत आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच त्या श्रीगुरूंचा शोध जो आहे, या लक्षणांनी युक्त असलेल्या श्रीगुरूंचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही. पुढे मुकुंदराज म्हणतात, जे संसारासी वेगळे, ज्ञान वैराग्यासी आगळे, ब्रह्मरसे आनंदले ते सद्गुरू जाणावे. आता हे सद्गुरू कसे असतात? तर ते कसं शरीराने प्रपंचात आपल्याला दिसतात, पण ते अत्यंत अलिप्त असतात. त्यांच्यापाशी वैराग्याची आणि श्रोत्रियत्वाची परिसीमा आहे. परिसीमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सतत ब्रह्मानंदामध्ये डुलत असतात आणि त्यांनाच सद्गुरू असं म्हणावं. तर आता प्रपंचात राहू नये कसं आहे, तर ते अत्यंत अलिप्त आहे. म्हणजे तीव्र वैराग्य जे आहे, ते वैराग्य त्यांच्या ठिकाणी आहे. वैराग्याची परिसीमा असा शब्द वापरलाय. जे संसारासी वेगळे, ज्ञान वैराग्यासी आगळे. आता वैराग्याची परिसीमा म्हणजे समर्थांचं एक वचन आहे, विरक्ते विरक्त असावे. म्हणजे विरक्तीला एवढी सहजता आलेली असावी की मी विरक्त आहे, अशी भूमिका त्या ठिकाणी तिथे नसते. इतकी विरक्ती असते, इतकं अलिप्त पण असतं. आणि प्रपंचात राहून सुद्धा ते अत्यंत कसं असतात, अलिप्त. बघा प्रपंचाला जर आपण कशाची उपमा देतात, हा भवसागर इथे म्हटलेला आहे. तर चिखलाची उपमा दिली तर कमळ कसं अलिप्त असतं त्याच्यापासून, अगदी त्या पद्धतीने या प्रपंचात या भवसागरामध्ये राहून अतिशय शांत, पवित्र आणि शुद्ध असं तत्व असतं. दिसतात प्रपंचात, पण मात्र ते कसं असतात तर अतिशय अलिप्त असतात. उदाहरण सांगितलं की लक्षात येतं का, गोंदवलेकर महाराजांकडे एक बेलदडीकर म्हणून, त्यांचे बेलदडीकर ते बेलदडीचे होते म्हणून बेलदडीकर महाराज त्यांना म्हणतात. तर त्यांना असं वाटलं की आपण गुरूचा शोध घ्यावा आणि शोध घेऊन गुरूंचा अनुग्रह घ्यावा. पण आता गुरु कोणाला करायचं? म्हणून गुरु शोधार्थ ते खूप फिरत होते. आणि प्रत्येक ठिकाणी ते गुरूंचा शोध घेत होते. असाच गुरूंचा शोध घेता घेता ते गोंदवल्याजवळ एका गावामध्ये आले. त्यांचे तिथे एक स्नेही राहत होते. ते त्यांच्याकडे मुक्काम करावा, काही चर्चा करावी आणि गुरुच्या शोधार्थ परत काय करावं तर बाहेर पडावं. तिथे निघताना असा विषय निघाला दोघांमध्ये बोलता बोलता, आणि त्यांचे स्नेही जे होते ते असं म्हणाले की अहो तुम्ही गुरूंच्या शोधार्थ एवढे फिरता आहात, पण इथे आमच्या शेजारीच गोंदवला म्हणून गाव आहे. तिथे एक काय आहेत तर एक सत्पुरुष आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जा. आता त्या सत्पुरुषाकडे म्हणजे गोंदवल्याला महाराजांकडे बेलदडीकर आले. त्यांनी ते दृश्य बघितलं समोर. काय दृश्य दिसलं त्यांना? तर महाराज असे बसलेले आहेत. आजूबाजूला संपूर्ण काय तो सगळा पसारा, सगळं काय पडलेलं आहे. मुलं खेळतायत आणि इतकं अस्ताव्यस्त सगळं त्यांना ते चित्र दिसलं. आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार येऊन गेला, की असा प्रपंचात लिप्त असलेला असा थोडी गुरु असू शकतो किंवा असं थोडी महाराज असू शकतात. हे काही नाहीयेत. त्यांना ते गुरुबुद्धी झालीच नाही. आणि तिथून ते नरसोबाच्या वाडीला गेले. नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर तिथे त्यांनी अनुष्ठान केलं दत्तात्रेयांसमोर नरसोबाच्या वाडीला. आणि अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांत दिला, की तू जिथून आलास तू तिथेच जा. तेच तुझे कोण आहेत तर गुरु आहेत. आता नरसोबाच्या वाडीवरून दत्तात्रेयांची आज्ञा झाली. नरसोबाच्या वाडीवरून बेलदडीकर महाराज जे आले ते गोंदवल्याला आले. गोंदवलेकर महाराजांच्या समोर उभे राहिले, नमस्कार केला आणि महाराज किंचित हसले. महाराज का हसले? कारण त्यांची बुद्धी आधी कशी होती? प्रापंचिक बुद्धी होती. त्यांना प्रपंचात असलेलं अलिप्त तत्व जे आहे देहामध्ये ते त्यांना अनुभवाला आलं नाही, कारण त्यांची बुद्धी पण तशीच होती. पण जेव्हा त्यांनी उपासना केली नरसोबाच्या वाडीला जाऊन आणि दत्तात्रेयांनी जेव्हा त्यांना दृष्टांत दिला, तेव्हा त्यांची दृढ बुद्धी झाली आणि तेच महाराज त्यांना आता कसे दिसायला लागले तर त्या प्रपंचात राहून अलिप्त असं त्यांना अनुभूती यायला लागली. म्हणजे प्रपंचात असून सुद्धा
अत्यंत अलिप्त म्हणजे अतिशय वैराग्य असतं तिथे. संपूर्ण बुद्धीचा काय तर मिथ्यत्वाचा निश्चय झालेला असतो. नाशिवंत वस्तूमध्ये ते दिसतात रंगलेले आणि रमलेले. पण त्याच्यापासून ते अत्यंत कसं असतात, तर त्यांची वृत्ती जी असते अनासक्त वृत्ती असते आणि अशा अनासक्त वृत्तीने भगवंताचं कार्य ते समाजामध्ये करत असतात. या समर्थांचं एक वचन आहे, "उपाधी वाचून राहो नये, उपाधीतच सापडो नये." म्हणजे देहरूपी म्हणजे या जगरूपी उपाधीमध्ये ते राहतात, पण ते कशातही गुंतत नाहीत. आणि हा विरक्त जो असतो, तो काय करतो, तर तो अध्यात्म वाढवतो, लोकांना भक्ती मार्गाला लावतो, ज्ञान मार्ग सांगतो आणि यासाठी सद्गुरूंची लक्षणं जी आहेत, ती लक्षण सांगितलंय, की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे सद्गुरू असतात आणि दयाळू हा त्यांचा स्वभाव असतो. श्रोत्रिय म्हणजे वेदांचा, उपनिषदांचा अभ्यास त्यांचा झालेला असतो. बघा गोंदवलेकर महाराज त्यांना काय म्हणतात? आपण म्हणतो, की नाम. त्यांनी नामाचा प्रचार आणि प्रसार केला. पण त्यांना काही शास्त्र माहिती नव्हतं असं नाही. त्यांचाही वेदांचा, शास्त्रांचा, उपनिषदांचा अभ्यास झाला होता. पण सर्वसामान्यांसाठी त्यांनी नामाचा प्रचार आणि प्रसार केला आणि नाम हे जे आहे, त्याला सुद्धा त्यांनी ज्ञानाचा दर्जा दिला. ते महाराज पण कसे होते, तर श्रोत्रिय होते, ब्रह्मनिष्ठ होते आणि दयाळू होते. म्हणजे सगळे संत जे असतात, त्या सगळ्या संतांचा, सद्गुरूंचा हा स्वभाव असतो. आणि कोणीही कुठलाही प्रश्न शिष्याने विचारू देत प्रस्थानत्रयीमधला, तो त्या शब्दज्ञानात पारंगत असतात. नंतर सांगेन असं ते अजिबात म्हणत नाही. ताबडतोब तिथल्या तिथे उत्तर देऊन त्याचं समाधान ते करतात. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, शाब्दिक विद्या म्हणजे भरपूर शाब्दिक विद्या असते. ब्रह्मानंदामध्ये अखंड ते डुलत असतात आणि आपण सुद्धा त्यांच्या सहवासामध्ये जर आपण त्यांच्या चरणांशी बसलो, तर आपल्याला सुद्धा आपल्या विकारांचं संपूर्णपणे विस्मरण होऊन जातं आणि एक आनंदाची अनुभूती येऊन जाते. कारण काय तिथे विकार नाहीच आहेत. जेव्हा आपण विकारी व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर काय होतं तर, "मला असा-असा राग आला गं," असं म्हटलं की समोरची पण काय सांगते, "अगं मला पण ना राग येतोच." जरा कोणी काही बोललं की लगेच काय होतं तर माझा पापड मोडतोच. पण विकारी माणसांशी काय चर्चा करणार हो? पण ज्या ठिकाणी विकारच नाहीयेत, त्यांच्या सहवासात बसल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या विकारांचं काय होतं तर संपूर्णपणे विस्मरण होऊन जातं. एक आनंदाची अनुभूती येते. बघा असं म्हणतात, की आता समर्थांचा काळ आठवा. समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. अगदी आपण विचार करू, की शिवथरगड. आता शिवथरगडीत बरेच जण जाऊन आलेले आहेत. आजही शिवथरगडीत जाणं किती कठीण आहे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आता तरी खूप सोपं झालंय जाणं. पण 92 साली मी जेव्हा गेले होते, तेव्हा काही किलोमीटर अंतर चालत जावं लागायचं. तिथपर्यंत बस जात नव्हती. आता 450 वर्षापूर्वीचा काळ आठवा, की किती घनदाट जंगल असेल त्या शिवथरगडीमध्ये. तेव्हा समर्थ जेव्हा शिवथरगडीत गेले, तेव्हा तिथे असंख्य काय होते तर हिंस्त्र श्वापदं होती. आता हिंस्त्र श्वापदं म्हणजे वाघ आहे, सिंह आहे, सर्प आहेत. मग आता त्यांना भीती वाटत नव्हती का? शास्त्र असं सांगतं, की जो ब्रह्मज्ञ आहे, तो ब्रह्मज्ञ ज्या वाटेने चालतो, तिथे जी ही श्वापदं आहेत, हिंस्त्र श्वापदं आहेत, तिथले पशु-पक्षी जे आहेत, त्यांना सुद्धा एक आनंदाची अनुभूती येते. आणि त्या ब्रह्मज्ञाला ते काय करून देतात तर वाट करून देतात. स्वतःच्याच आनंदात ते कसे असतात तर मग्न असतात. असे सद्गुरू आहेत. म्हणून समर्थ सद्गुरूंचं कार्य सांगताना म्हणतात, "फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे." फोडूनी शब्दाचे अंतर म्हणजे ह्या सगळं काय सांगतात तर शब्दाचं अंतर फोडतात म्हणजे जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, त्यांचं एकमेकांशी नातं काय आहे, या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात. जीवाला ईश्वर व्हायचं आहे का जीवाला ब्रह्म व्हायचं आहे? कारण आपलं काय सांगतो अद्वैत वेदांत, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. मग जीव ब्रह्मैक्य कसं करायचं? मग ते करण्यासाठी या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, त्या संकल्पना सद्गुरू समजावून सांगतात. म्हणून जे संसारासी वेगळे, ज्ञान वैराग्यासी आगळे, ब्रह्मरसे आनंदले, ते सद्गुरू जाणावे. ते ब्रह्मरसामध्ये कसे चिंब भिजलेले असतात. ज्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील, ते कसे असतात तर सत्य शब्द. म्हणजे ते एकही शब्द व्यर्थ बोलत नाहीत. जे बोलतील त्याला एक मंत्राचा दर्जा येतो. इतकं सद्गुरूंचं जे आहे ते महात्म्य आहे. पुढे मुकुंदराज म्हणतात,
काम क्रोधाचे विटाळे, जयांचे चित्त ना मैळे, तयासी निरंतर सोहळे ब्रह्मसुखाचे. आता तिथे कामक्रोधांचा विटाळ होतच नाही, कारण काय शुद्ध तत्वाशी ते एकरूप झालेले आहेत. पण आता हे का सांगतात हो? कारण या सगळ्या गोष्टींचा अनुभव कोणाला आहे? तर आपल्याला आहे. कामाचा अनुभव म्हणजे विषयांचा अनुभव आपल्याला आहे. क्रोधाचा अनुभव तर नित्य आपल्याला आहे. जरा कोणी काही मनाविरुद्ध ऐकलं की आपल्याला काय येतो? तर क्रोध येतो. त्याला अवगुण म्हटलंय आणि आपलं चित्त काय होतं? तर गढूळ होऊन जातं, क्षुब्ध होतं. आत्ताच्या आत्ता मी ते प्रवचन करते आणि इथून प्रवचनातनं उठल्यानंतर एखादी गोष्ट अशी मनाविरुद्ध घडली, तर लगेच मला क्रोध येऊन जातो. ही कोणाची दशा आहे? तर ही जीवाची दशा आहे. मग आपल्याला ज्या दशेचा अनुभव आहे आणि ज्याच्यामुळे आपण अशांत होतो आहोत, मग त्याच्या विरुद्ध जे आहेत, हे सद्गुरू जे आहेत, त्यांची लक्षणं जी आहेत, ते कसं आहेत तर पराशांत आहेत. तिथे क्रोधाचा विटाळ होत नाही, म्हणजे क्रोध त्यांच्या ठिकाणी शिवत सुद्धा नाही. विटाळ म्हणजे काय तर तो शिवत सुद्धा नाही. त्याच्यापासून ते अत्यंत अलिप्त आहेत. आणि ह्यांना अवगुण असं म्हटलंय. या अवगुणांमुळे त्यांचं चित्त जे आहे, ते क्षुब्ध होत नाही. आता जिथे क्षुब्ध आहे, तिथे शांती असणं शक्य आहे का? शक्यच नाही. सतत चित्त अशांत असणार आहे. अशांतस्य कुतः सुखम भगवद्गीता म्हणते. जिथे अशांत आहे, तिथे सुख असणं शक्यच नाहीये. आणि शांती हे भगवंताचं दुसरं नाव आहे. जिथे शांती आहे, बघा शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला जेणे. शांतीची पै शांती, जे शांतीलाही जिथे वाटतंय की मी विश्रांती घ्यायला देहामध्ये जावं, असा जो देह आहे, अशांच्या मुखातून ते हरिनाम मला मिळालंय असं ज्ञानदेव म्हणतायत. हे सद्गुरूंचं लक्षण सांगतायत ज्ञानेश्वर महाराज. अगदी म्हणजे शांती जी आहे, शांतीला वाटलं किंवा सगळ्यांच्या देहामध्ये मी राहायला गेले तर कोणी तिथे शांत नाहीये. सगळे कसे आहेत तर अशांत आहेत. आणि मग ज्या देहामध्ये शांतीला राहावंसं वाटतं, हा असा एकच देह असतो तो सद्गुरूंचा आणि तो संतांचा. म्हणून तिथे अखंड शांती असते. आणि शांती आहे तिथे क्षुब्धता शक्यच नाहीये. शांती तिथे आहे तर काय आहे तर देवाचं तिथे स्वरूप आहे. म्हणून त्यांना अखंड ब्रह्मसुखाचा उत्सव असतो. ब्रह्म कसं आहे तर ते आनंद रूप आहे. म्हणून संतांचं वर्णन केलंय की नाही समर्थांनी, की मोक्षरूपी संपत्तीने ते कसं असतात ते अलंकृत असतात. शांतिरूपी संपत्तीने ते अलंकृत असतात आणि या अलंकारांनी ते शोभून दिसतात. मग आता प्रत्यक्ष जर आपण उदाहरणं बघितली तर आमचे श्रीगुरु जे आहेत ते डॉक्टर काका, त्यांना आजपर्यंत कोणीही क्रोध आलेला पाहिलेला नाहीये. अतिशय स्थिर झालेली अशी आहे की शांती आहे ती. आता गावात आज 50 वर्ष राहतायत. अनेक साधकांप्रती कार्य करण्यासाठी ते गावोगाव फिरत होते. आजही देहाची स्थिती जी आहे त्यांची, ती कशी आहे शेवटी असं असतं की वयोमान परत्वे. देहाची स्थिती, देह जो असतो तो जर्जर होत जातो. पण तरी सुद्धा जर एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर एवढासा सुद्धा त्यांचा स्वर काय होत नाही, तर तो वरती किंवा तो उंच पट्टीत जात नाही. का तर ही शांती जी आहे, ही शांती तिथे स्थिर झालेली आहे. एकनाथ महाराजांना तर शांती ब्रह्मच म्हणतात. अजून एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. महाराजांकडे एक वामनराव नावाचे एक वारकरी येऊन राहिलेले होते. त्यांना ज्ञानेश्वरी वाचनाचा आणि समजावून घेण्याचा खूप नाद होता. म्हणजे ती आवड होती मनापासून. म्हणून त्यांना सगळेजण वामनराव ज्ञानेश्वरी अशा नावाने हाक मारत होते. आता महाराज आणि त्यांचे भाऊबंद, आता महाराजांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आलाय, की महाराज आणि त्यांचे भाऊबंद यांच्यामध्ये काही जमिनीवरून वाद होता. आणि ते मध्ये-मध्ये सारखे महाराजांना त्रास द्यायला यायचे. असेच एकदा ते आले आणि त्यांच्यामध्ये बोलता-बोलता एकदम भांडण सुरू झालं. आणि महाराजही तावातावाने मग काय करायला लागले तर भांडायला लागले. त्यांचा चेहरा जो आहे तो लालबुंद झाला रागाने. आता हा सगळा प्रकार कोण बघत होतं? तर ते वामनराव ज्ञानेश्वरी जे आहेत ते बघत होते लांबून. आता त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, की क्रोध हा विकार आहे. असं कोण सांगतं तर महाराजच नेहमी सांगतात, की विकारांना ताब्यात ठेवा आणि आज मात्र क्षुल्लक कारणावरून महाराज संतापले. आता हे सगळं जे काही त्यांच्या लक्षातच येईना, की महाराज सांगतायत क्रोध हा विकार आहे, त्यांना लांब ठेवा आणि आत्ता जे महाराज दिसतायत, ते काही वेगळेच आहेत. ते क्रोधाने लालबुंद झालेले आहेत. संतापलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, की महाराजांची आपण यावेळेस परीक्षा बघूयात. आणि असा विचार करून
त्यांनी एक ज्ञानेश्वरी मधली ओवी काढली आणि महाराजांच्या कानाशी ती पुटपुटली. ते म्हणाले की जेथे काम उपजला तेथ क्रोध आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोहू जाणे. तर भांडण सुरू असताना त्यांनी काय केलं तर महाराजांच्या जवळ गेले आणि ते म्हणाले की मला ही जी ओवी आहे ना ती तुम्ही ओवी आत्ता समजावून सांगा. आता ती ओवी महाराजांनी ऐकली आणि ते ऐकून महाराज असं त्यांच्याकडे वळून एकदम म्हणाले, पण अगदी शांतपणे म्हणाले. त्यांच्या कानामध्ये हळूच त्यांनी सांगितलं, वामनराव, हे सोंग आटोपलं की लगेच आलो. भांडणामध्ये इतका बेफाम झालेला मनुष्य एकदम इतका पूर्ण शांत होणं शक्य आहे का हो? पण महाराज एका क्षणात इतके शांत झाले, त्यांनी कानात सांगितलं, की हे उरकतो आणि येतोच. आणि हा जो शांतपणा आहे, हा शांतपणा पाहून वामनराव थक्क झाले, की काय म्हणतात, स्थिर झालेली शांती, की ती कशाने ढळत नाही. ती तुम्हाला आम्हाला दिसतेय त्यांची ती अशांत स्थिती. पण आतून मात्र कसं आहे तर ते अतिशय शांत आहेत. बघा एक 2 गोष्टी असतात. डॉक्टर काका नेहमी सांगतात, की आता आपण सगळे प्रापंचिक आहोत. आपण साधक आहोत. म्हणजे प्रापंचिक साधक आहोत. आता लक्षणांचा आपण अभ्यास करतो आहोत. मग आता ही लक्षणं आपल्या अंगी बाणवून घेण्याचा पण प्रयत्न साधकांनी करायचा आहे की नाही? अशी काही ती एकदम शांती आपल्या अंगात वाळणार नाहीये. मग यासाठी एक सुंदर विचार डॉक्टर काका आपल्याला सांगतात, की हा जो क्रोध आहे, तो आणलेला असावा, तो आलेला नसावा. आता आपण प्रापंचिक असल्यामुळे प्रपंचामध्ये असे काही प्रसंग घडतात, की आपल्याला येतो राग. पण तिथे जर विवेक जागरूक असेल, मी साधक म्हणून काही नाम घेते आहे, साधक म्हणून माझं काही आत्मचिंतन सुरू आहे आणि त्या आत्मचिंतनात खंड पडू नये, नामसाधनेमध्ये खंड पडू नये असं जर वाटत असेल, तर ह्या युक्त्या ज्या आहेत, या युक्त्या साधकांनी शिकून घ्यायच्या आहेत. आता क्रोध जो आहे, तो आणला तर पोटातलं पाणी न हलता आपण त्या प्रसंगाला तोंड देऊ शकतो. आणि आलेला क्रोध काय करतो मला? त्या क्रोधाबरोबर तो वाहवत नेतो. आणि मग इतका संतप्त होते ती व्यक्ती, की तासनतास त्या क्रोधामध्ये निघून जातात. म्हणजे आपण आपले राहत नाही. आणि म्हणून साधकाने हा विवेक सतत जागरूक ठेवायचा आहे, की क्रोध हा आणलेला असावा. आणलेला क्रोध पोटातलं पाणी सुद्धा हलवू देत नाही. आणि आलेला क्रोध मात्र मला त्याच्याबरोबर वाहवत नेतो. माझी इंद्रिय माझ्या ताब्यामध्ये राहत नाही. संतापाने आपण लालबुंद होतो. तावातावाने काय गोष्टी करतो, त्या ज्याच्या त्याला माहिती असतात. म्हणून परिस्थिती व्यवस्थित समजावून घेऊन क्रोध आणावा आणि आणलेला क्रोध मात्र मला काय करतो तर शांत ठेवतो. अशा काही युक्त्या शिकून घेतल्या, की आपल्याला साधकाचा जो साधन प्रवास आहे, तो कसा होतो तर अगदी छान सुखकर होतो. आणि ही जी शांती प्राप्त करून घ्यायची आपल्याला, जी स्थिर शांती प्राप्त करून घ्यायची आहे, ती स्थिर शांतीकडचा प्रवास आपला हळू व्हायला लागतो. असं की एकदमच आपण आज क्रोधी आहे, उद्या शांत झाले असं होणं शक्य नाही. त्याच्यामागे विवेक आहे, विचार आहे. त्याचा सराव करत राहावा लागतो. आणि एक दिवस हळू काय होतं तर त्याला सहजता येऊन जाते आणि माझं मलाच कळायला लागतं, की अरे मी इतकी संतापायचे आणि आता मात्र माझा संताप काय झालेला आहे तर तो कमी झालेला आहे. अजून एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा डॉक्टर काका मुरगुडमध्ये राहतात आणि मुरगुड गावात एका ह्याचं उद्घाटन होतं. त्या दुकानाचं उद्घाटन होतं. ते लोकं आदल्या दिवशी येऊन सांगून गेले होते, की उद्या 4 वाजता जे आहे ते आपलं उद्घाटन आहे. तुम्ही फक्त फीत कापायची आहे. आतमध्ये काय चहा, पाणी आणि थोडंसं काही बोलायचं होतं काकांना आणि असा एक कार्यक्रम ठरला होता. आता दुसऱ्या दिवशी काका म्हणाले, की आज उद्घाटनाला आपल्याला जायचं आहे. आपण 3 वाजता तयार होऊयात. कारण कार्यक्रम होता 4 वाजताचा. आता काकांच्या सवयीप्रमाणे कारण ते वेळेचे कसे होते तर एकदम शिस्तशीर, की आपल्यामुळे कोणाला उशीर व्हायला नको म्हणून. 3 वाजता उठले. मी चहा केला. मी त्यांच्या घरी होते त्या वेळेस, त्या प्रसंगाच्या वेळेस. तर मी चहा केला. आम्ही पण आमचं आवरलं. काका पण छान आवरून बसले. आता 3:15, 3:30, 3:45, 4, 4:15, 4:30 तरी कुणाचा काही पत्ता नाही. आम्ही दोघं जण सोफ्यावर बसलेलो. डॉक्टर काका खुर्चीत बसलेले
आता 4:30 5:45 5 झाले तेव्हा 5 वाजून 5 मिनिटांनी ते लोक आली गाडी घेऊन. 2 तास काय झालं तर आम्ही नुसते बसलो होतो. आणि 5 वाजता आल्यानंतर काका शांतपणे म्हणाले, की "आता मात्र मी फक्त फीत कापेन. बाकीचा कार्यक्रम काही मी करणार नाही, कारण मला दुसरीकडे प्रवचनाला जायचंय." आदमापूरला प्रवचन होतं डॉक्टर काकांचं. काका गेले, फीत कापली. शांतपणे आदमापूरला आम्ही गेलो त्यांच्याबरोबर. आदमापूरचं प्रवचन झालं आणि शांतपणे आम्ही परत घरी आलो. तो विषय सुद्धा नाही, की असं-असं झालं किंवा काय हे लोकं इकडचे गावाकडचे किंवा काय त्यांना वेळेचं काही महत्वच कळत नाही. बॉडी लँग्वेज सुद्धा काकांची अजिबात काय झाली नाही तर बदलली नाही. इतकी स्थिर. ही स्थिर शांती येते कुठून? मग आता पुढे विचार येणार आहे आता. ही स्थिर शांती येते कुठून? तर ही स्थिर शांती प्राप्त आता ही बघायला मिळाली प्रत्यक्ष देहामध्ये. शांती कशी असते, तो महात्मा जो असतो तो पराशांत असतो, आपण असं वाचतो. पण जेव्हा प्रत्यक्ष आचरण आपण त्याप्रमाणे बघतो, बघा श्रुती-स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगादेत वडिलचे. जे श्रुती-स्मृतींमध्ये जे सांगितलंय, भगवंतांनी सांगितलंय, की तो ज्ञानी स्थितप्रज्ञ कसा असतो. लक्षण मी ऐकलं होतं. पण जेव्हा प्रत्यक्ष बघितलं, तेव्हा असू शकतं असं आणि तसं आपल्यालाही जमू शकतं. असा जेव्हा एक आत्मविश्वास निर्माण होतो आपल्यामध्ये, तेव्हा आपण त्या पद्धतीने तसं साधन करायला काय होतं, तर आपण मोटिव्हेट होतो आणि अरे, ही शांती जर मला प्राप्त झाली, तर खरोखर तिथे काय आहे, तर आनंद आहे. तर आपलं जीवन सगळं अशांत असतं. कारणाकारणाने आपली सतत काय असते, तर काही कोणी एवढंसं बोलू देत, तरी अंतःकरण काय होतं तर बिघडून जातं. काही कोणी फोनवर बोलत आहेत, तरी अंतःकरण बिघडून जातं. मैत्रिणीने सांगू देत, किती मैत्रीण असं बोलली, तरी आपली शांती बिघडून जाते. म्हणजे हे लक्षात येतं, की हा जगन्मिथ्यत्वाचा निश्चय किती दृढ झालेला आहे. जग जगापरी चाले हे असंच चालणार आहे. पण माझी शांती जी आहे, ती शांती कशी आहे, तर पराशांती असल्यामुळे ती अजिबात बिघडत नाही. जिथे शांती आहे, तिथे अखंड नामस्मरण आहे. जिथे शांती आहे, तिथे अखंड आत्मचिंतन आहे आणि जिथे शांती आहे, तिथे अखंड आनंद आहे आणि तिथेच भगवंताचं वास्तव्य आहे. हे सद्गुरूंचं लक्षण आहे. पुढे मुकुंदराज म्हणतात, "विषय सुखाचे डोहाळे, मनी नुपजती कवणीये वेळे, जयांचे चित्त नुसंबळे, हरूप विषादी." बघा आता विषय सुखाचे डोहाळे असं म्हटलंय. शब्द खूप सुंदर वापरलेले आहेत मुकुंदराजांनी, की सुखासाठी शब्दादी विषयांवर त्यांना कधीच अवलंबून राहावं लागत नाही. आता डोहाळे लागतात आपल्याला माहिती की डोहाळे लागतात. काय-काय खावंसं वाटतं? बटाटे वडा खावासा वाटतो, कधी कोणाला श्रीखंड खावंसं वाटतं. त्याला डोहाळे हा शब्द या अर्थी आपल्याला माहिती आहे. मग इथे काय म्हटलंय, आता आपल्याला विषय हे विषयांचे सुखाचे डोहाळे आहेत. पण अशा पद्धतीचे डोहाळे त्यांना लागत नाही, कारण त्यांचं सुख त्याच्यावरती अवलंबून नसतंच. त्यामुळे विषयांचं चिंतन पण तिथे होत नाही. सुख झालं म्हणून त्याच्या चित्ताला हर्ष होत नाही, म्हणजे एखादा विषय मला मिळाला म्हणून हर्ष होत नाही किंवा नाही मिळाला म्हणून काय होत नाही, तर दुःख होत नाही आणि त्या सुख-दुःखांच्या म्हणजेच त्या हर्ष आणि विषादांच्या प्रवाहामध्ये त्यांचं अंतःकरण जे आहे, ते अंतःकरण वाहत जात नाही. आणि इथेच सद्गुरू जे आहेत ना, त्यांचं वैशिष्ट्य लक्षण जे आहे, ती लक्षणं ही खूप महत्वाची आहेत, ती समजावून घ्यावी लागतात. कारण सामान्य माणसाचं सुख हे कशावर अवलंबून असतं? संपूर्ण शब्दादी विषयांवर अवलंबून असतं. विषय अनुकूल असेल तर सुख आहे, प्रतिकूल असेल तर दुःख आहे. बघा स्तुतीपर शब्द जर कोणी माझ्याबद्दल उच्चारला, तर मी सतत तेच आठवत राहते आणि आनंदाने काय होतंय तर सुखी होत राहते. असं वाटतं किती छान ना माझ्याविषयी ती बोलली आज किंवा ते बोलले आज. सतत मला तेच आठवत राहतं झोपेत झोपेत अंथरुणावर पडल्यानंतर सुद्धा. आजचा दिवस छान गेला. का? तर आज माझ्याबद्दल सगळे छान बोलले. पण तेच निंदा झाली तर काय होतं? परत ते टोचत राहतं अंतःकरणामध्ये. कारण निंदेने दुःख होतं. पण आता हे कसे आहेत? निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे गेलेले असतात. कारण निंदा आणि स्तुती कोण करतं? लोक करतात. लोक कुठे राहतात? जगात राहतात. मुळातच जग मिथ्या आहे. तर हे सगळंच काय आहे तर मिथ्य आहे. कुणी निंदा, कुणी वंदा, मुचा स्वहिताचा धंदा, तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला काही पडलेलं नाहीये. कोणी निंदा करा, कोणी आमचं काय करा तर स्तुती करा.
पण आमचा स्वहिताचा धंदा आमचा काय आहे तर आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत राहणार आणि त्या अधिष्ठानावरती हे सगळं कसं आहे तर हे सगळं जग जगाचं काम करणारच आहे. आणि आता निंदास्तुती कोणाची करतो? आपण जीवाची करतो. मग आम्ही कोण आहोत? आम्ही परमात्मा आहोत. आम्ही विठ्ठल रूप झालेलो आहोत. त्यामुळे आम्ही निर्लेप असल्यामुळे तो विठ्ठल कसा आहे तर निर्लेप आहे. त्यामुळे कशाचाच आम्हाला लेप लागत नाही. आता तुकोबांच्या आयुष्यात आपण बघितलं, की किती दुःख आलेली आहे तो. पण ते कशानेही दुःखी झालेले नाहीयेत. कारण अखंड काय आहे तर विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. अखंड नाम आहे त्यांच्या मुखामध्ये. आणि या नामाच्या तालावरती सुख-दुःखांचे सगळे जे प्रसंग आहेत, ते अतिशय काय आहेत तर त्यांना एक माहिती आहे, की सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे प्रारब्धानुसार येतच राहणार आहेत. एकनाथ महाराज रोज पुरणपोळी खात होते. पण अगदी त्यांना की असं मी खूप श्रीमंत आहे, माझ्या घरी रोज या गोष्टी होतात, असाही त्यांना कधी हर्ष होत नव्हता. म्हणजे ही जी चित्ताची समता जी आहे, बघा आता संत आहेत ना, त्यांना अंतःकरण नावाचा घटक नक्कीच आहे. आणि अंतःकरण नावाचा घटक असल्यामुळे जेव्हा हरिपंडित घर सोडून गेले, तेव्हा एकनाथांना पण दुःख झालेलं आहे. पण तो अतिशय तरंग पातळीवरचा झालेला आहे. तो तरंग उमटला आणि तिथल्या तिथे तो शांत झाला. आपलं काय होतं? तरंगाचा प्रवाह होतो. प्रवाहाची लाट होते आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. माझ्याच बाबतीत असं का? म्हटलं की काय? मग सगळ्यांना सांगणं होतं आणि मग ती लाटेमागे लाटेमागून लाटा, लाटांमागून लाटा. फोन आला तेच सांगायचं. कोणी आलं तेच सांगायचं. आणि ही जीवाची स्थिती आहे. ते जीवदशेत नसल्यामुळे त्यांना माहितीये की जगाचं स्वरूप हे असं आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये ह्या गोष्टी चालणारच आहेत. जीव हा प्रारब्धानुसार जीवन जगत असतो. संतांना सुद्धा जन्माला आल्यानंतर त्यांचं प्रारब्ध असतं. पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध अनिवार्य आहे, पण प्रारब्धाचे भोग भोगणं अनिवार्य नाहीये. प्रारब्ध अनिवार्यपणे सगळ्यांना भोगावं लागतं. आपल्या संतांसकट सगळ्यांना. म्हणजे संतांना सुद्धा त्याच्यातनं सुटका नाहीये. पण आपण प्रारब्धाचे भोग जे जीवाला काय होतात, त्याचे तडाखे बसतात आणि संत मात्र ते परस्पर परतवून लावतात. हा जो फरक आहे, हा संतांमध्ये आणि आपल्या जीवामध्ये आहे. आणि म्हणून संतांकडून, सद्गुरूंकडून काय शिकायचं? तर आपण पण त्यांच्या मार्गदर्शनाच्या ज्यांनी ते मार्गदर्शन जे केलेलं आहे, त्यांनी जे विचार सांगून ठेवलेले आहेत, त्या पद्धतीने आपण जर साधना करत गेलो, तर एक दिवस आपली सुद्धा स्थिती प्रारब्ध प्रारब्धाचं काम करणारच आहे. पण त्या सुखाने सुखी होणं आणि दुःखाने दुःखी होणं, हे स्वातंत्र्य जे आहे हे जीवाला आहे. तर जीव सुखाने सुखी होतो, दुःखाने दुःखी होतो. सुख आली रामकृष्ण हरी, दुःख आलं रामकृष्ण हरी, अशी परस्पर ती परतवून लावायची जीवाने. आणि जेव्हा जीव अशी सुख-दुःख परस्पर नामाने परतवून लावतो, त्या विवेकाने परतवून लावतो. आता नाम काय, विवेक काय, आत्मचिंतन काय सगळं एकसारखं आहे. नामस्मरणाच्या तालावरती सगळं परतवून लावतो, तेव्हा आतली स्थिती बिघडत नाही आणि आतली स्थिती बिघडली नाही, की जीवाचा आत्मदशेकडचा प्रवास सुरू व्हायला लागतो. कारण ते तत्व कसं आहे, अत्यंत शांत आहे. तो परमात्मा कसा आहे, तर तो पराशांत आहे. आणि ह्या सगळ्या सुख-दुःखांच्या तडाख्यामध्ये आपल्याला त्याची अनुभूतीच येत नाही. आणि संतांना मात्र आणि सद्गुरूंना ती अखंड अनुभूती असते. कारण हे सगळं जे काय आहे तर हे जीवदशेमध्ये हे सगळं मिथ्या आहे. आणि बरोबर ते आपलं क्रियामान स्वातंत्र्य वापरून विवेकाने हा व्यवहार करत असतात. पुढे मुकुंदराज म्हणतात, ब्रह्मादी पिपिली कांती सकळी भूत जाती जयांची चित्तवृत्ती न धरी विषम भावाते. बघा, ब्रह्मादी पिपली कांती म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत. पिपली कांती म्हणजे मुंगी. जेवढी सगळी भूत आहेत, सकळी भूत जाती जे सगळ्या भूतांप्रती जयांची चित्तवृत्ती न धरी विषम भावाते. त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये कोणाविषयी काय नसतो तर विषम भाव नसतो. सगळ्यांमध्ये समत्वाने त्यांचा समभाव असतो. बघा, आता ब्रह्मदेव आणि मुंगी या दोघांची काय तर उपाधी. आता ब्रह्मदेवाची पण उपाधी आहे आणि मुंगीला पण एक उपाधी आहे. आपल्याला पण एक उपाधी आहे ना देहाची. आता मुंगीची उपाधी छोटीशी आहे.
आणि ब्रह्मदेव काय आहे तर हे सगळं विश्व निर्माण करणार आहे. त्याची उपाधी कशी आहे तर ती व्यापक आहे, पण आहे मात्र काय आहे तर उपाधीच आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आता उपाधींमध्ये जरी भिन्नता असली तरी चैतन्य मात्र कसं आहे तर एकच आहे, एकमेव अद्वितीय आहे. चैतन्यामध्ये भिन्नता नाही. तेव्हा भगवंत म्हणतात ना भगवद्गीतेमध्ये, सूत्रे मणिगणा इव, या सगळ्या मण्यांमध्ये सूत्ररूपाने कोण आहे तर मीच आहे. त्याच्यातले मणी लहान मोठे छोटे सपटे गोल असे असतील, पण आतमध्ये सूत्ररूपाने धागा जो आहे तो कसा आहे मात्र तर तो अखंड आहे. अगदी त्या पद्धतीने उपाधी जरी भिन्न असल्या तरी त्याच्यामध्ये चैतन्य जे आहे ते एकच आहे. आणि सद्गुरूंचं दृष्टी कशावर असते तर उपाधींवर नसून उपाधीच्या आतल्या चैतन्यावर असते. आणि म्हणून त्यांना हा वेगळा तो वेगळा असं त्यांना अनुभवाला येत नाही. त्यांना अखंड काय आहे तर चैतन्यच अनुभवाला येतं. आता त्रास कोण देतं? उपाधी उपाधीला त्रास देते. चैतन्य चैतन्याला त्रास देईल का? शक्यच नाहीये. बघा तुकोबांच्या अंगावरती एका स्त्रीनी उकळतं पाणी ओतलं. त्या दिवशी तुकोबा म्हणतात, आज माझं प्रारब्ध तसं होतं म्हणून या उपाधीला त्रास द्यावासा वाटला. विठ्ठलाची इच्छा म्हणून ते सोडून देतात. पण तिच्यामध्ये पण काय बघतायत तर ते विठ्ठलच बघतायत. अशी समत्व दृष्टी जी आहे, अशी समत्व दृष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी असते. आप परू हे कडसणी आणि का नाही खोडी खावणी, प्रपंचाची विणावणी नांदतू परमार्थूची. अगं आप परू हे कडसणी, आप परू म्हणजे हा परका, हा माझा, अशा विचारांचा त्रास त्यांना कधीही होत नाही. आणि का नाही खोडी खावणी, म्हणजे हा उच्च, हा नीच, हा श्रीमंत, हा गरीब, हा बलवान, हा दुर्बल, या प्रकारे मानसिक खोड्या त्यांना नसतात. आता इथे काय म्हटलंय, आणि का नाही खोडी खावणी, जशा मानसिक खोड्या त्यांना नसतात. म्हणून प्रपंचाची विणावणी, म्हणून ते कोणाला वर चढवावं, कोणाची निंदा करावी, कोणाला घालून पाडून बोलावं, अशी त्यांना इच्छा अजिबात नसते. आणि ह्या संपूर्ण परमार्थामध्ये म्हणजे दृश्य प्रपंचाच्या या विणलेल्या वस्त्रामध्ये एकच परमार्थ घनदाट भरलेला आहे, अशी सतत त्यांची काय असते तर दृष्टी असते. आता परत तसे की त्या ह्या सगळ्या काय तर उपाधीच आहे. आता कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी बलवान आहे, कोणी दुर्बल आहे. ज्याच्या ज्याच्या प्रारब्धानुसार जे आहे त्याला तसा जन्म मिळालेला असतो. पण ह्या खोड्या कोणामध्ये असतात? या खोड्या आपल्यामध्ये असतात की नाही? ते ना जरा थोडे गरीबच आहेत. ते ना जरा फार श्रीमंत आहेत. आम्हाला ना काय होतं तर आपण म्हणू की ते उच्च कुळातले आहेत, हे नीच कुळातले आहेत. आता व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळे भेद, आणि आपण त्या भेदांमध्येच आपलं सगळं जीवन व्यतीत होत असतं. आणि भेदांमध्ये जेव्हा जीवन व्यतीत होतं तेव्हा द्वितीयात वै भयं भवती. जिथे दोन आहे तिथे सतत भय आहे. जिथे भय आहे तिथे काय आहे तर आपण म्हणू तिथे काय शांती नाहीये, अशांती आहे. तिथे अशांती आहे, तिथे सुख नाहीये. असं एकातून एकातून एक आपण जर विचार करत गेलो तर आपलं सगळं जीवन हे भेदामध्ये चाललेलं असतं. आणि आपण भेदच बघत असतो. आणि भेद बघत असल्यामुळे आपल्या चित्ताला कधीही शांती प्राप्त होत नाही. आणि भेद बघत असल्यामुळे त्याची निंदा करणं, त्याच्याबद्दल त्याची स्तुती करणं, त्याच्याबद्दल त्याच्या माघारी बोलणं, त्याला घालून पाडून बोलणं, या इच्छा कोणाला होतात? या आपल्या सगळ्या अनुभवातल्या गोष्टी आहेत. हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. घरातनं व्यक्ती जरा बाहेर गेली, एखादी कोणी आपल्याकडे येते पाहुणा वगैरे, बाहेर गेली की तिच्याविषयी लगेच आपलं बोलणं सुरू होतं. कोणी जर म्हटलं होतं किती छान आहेत ना, की लगेच आपण म्हणतो, "नाही हो, तुम्हाला वाटतायत छान, पण माझ्याशी त्यावेळेस तशा वागल्या होत्या." काही गरज असते सांगण्याची, पण तरी आपण बोलून जातो. कारण जे आत आहे तेच बाहेर पडतं. कारण आपल्या आतमध्ये काय आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये, म्हणजे हे द्वैत जे आहे, हे भेद जे आहेत, हे आपल्या आतमध्ये गच्च भरलेले आहेत. आणि त्यामुळे आपण सगळीकडे काय बघतो तर भेदच बघतो. आणि भेद बघत असल्यामुळे या सगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी आपल्या, हा गोंधळ जो आहे हा सगळा ह्या प्रपंचामध्ये आपला चाललेला असतो. पण हे जे सद्गुरू असतात, हा जो जीवनमुक्त असतो, हे जे संत असतात, त्यांना मात्र ह्या संपूर्ण प्रपंचामध्ये, दृश्य प्रपंचामध्ये ते परमार्थ जे आहे ते घनदाट भरलेलं दिसतं, ते अनुभवाला येतं. भरला घनदाट हरी दिसे, पिता ठावया राघवे वीण नाही, त्रिभुवन संचरे विठ्ठले गा. हा कोणाचा अनुभव आहे?
हा तुकोबांचा अनुभव आहे, हा समर्थांचा अनुभव आहे, हा ज्ञानदेवांचा अनुभव आहे. मग तो अनुभव, आमचा अनुभव होऊ शकेल का हो? नक्कीच होऊ शकणार आहे. तो आमचा अनुभव तसा होऊ शकेल म्हणून तर संतवचनं आपल्या समोर अशी सांगितली जातात. तर तसा तो होणार नसता, तर संतांनी कशाला सांगून ठेवलं असतं होय? तशा संतांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण व्यवस्थित साधना केली, तसा विचार केला, तर आपली पण स्थिती तशी होणं अशक्य नाहीये. आता ह्या सगळ्या काय तर उपाध्यामध्ये आहेत आणि उपाध्या ह्या बदलणाऱ्या असतात. उपाधी प्रत्येकाला प्रारब्धानुसारी मिळालेली असते. पण त्या उपाधीतलं चैतन्य बघण्याची दृष्टी विकसित करावी लागते आणि ती संत वचनांनी, सद्गुरु वचनांनी आता संत आणि सद्गुरू यांच्यामध्ये फरक नाहीच आहे. दोघंही एकच बोलतायत. श्रुती-स्मृतींचा अर्थच सांगतायत. मग सद्गुरु वचनांनी ती दृष्टी बदलवून घ्यावी लागते. कारण माझी दृष्टी कशी आहे, तर द्वैत दृष्टी आहे. बघा एक उदाहरण आहे. मी पिवळा चष्मा घातला, तर मला जग कसं दिसेल हो? पिवळंच दिसणार आहे. हिरवा चष्मा घातला, सगळं कसं दिसणार आहे? लहान मुलांचे चष्मे असतात की जत्रेमध्ये मिळतात त्या पद्धतीने. आपण चष्मे घातले की तसंच समोरचं सगळं आपल्याला तसंच दिसतं. तशी माझी द्वैत दृष्टी असेल, तर मला सगळीकडे द्वैतच दिसणार आहे. पण द्वैतात जर मला अद्वैत दृष्टी मला सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झाली, तर मला द्वैतात सुद्धा अद्वैत बघण्याची दृष्टी विकसित करता येते आणि अशी विकसित करत राहणं याला साधना असे म्हणतात. साधना म्हणजे काय हो? सकाळी उठायचं, उपासना करायची, 13 माळा करायच्या. दुपारी आपली एक ठराविक उपासना करायची आणि संध्याकाळी ठराविक उपासना करायची. आता ही उपासना आहे. त्याला नावं ठेवण्याचा अजिबात उद्देश नाहीये. पण विचारांची साधना जी आहे ही सातत्याने करावी लागते. की द्वैतामध्ये अद्वैत बघण्याचा सराव जो आहे, हा सतत करावा लागतो. कारण आपल्याला अनुभवाला सतत द्वैत येतंय. द्वैत म्हणजे 2. काही काम आहेत, क्रोध आहेत, मोह आहे, नंतर व्यक्तींच्या उपाध्या आहेत. हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे. हे सतत द्वैतात्मक प्रपंचामध्ये आपलं जीवन व्यतीत होतंय. आणि म्हणून द्वैतात्मक प्रपंचातनं अद्वैत तत्त्वाची अनुभूती यायची असेल, तर संत विचारांप्रमाणे सतत साधना करावी लागते. तसा सराव करावा लागतो. आणि असा सराव केला की एकनाथ महाराज सांगतात, "मी तूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान." तर संत सोयराबाई म्हणते, "मी तूपण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया." आता मी तूपण तिथे राहिलंच नाहीये. आता आम्हाला काय दिसतंय तर वासुदैव सर्वमिती. सगळीकडे वासुदेव. आमचा संपूर्ण भेद मावळला. वर्णभेद मावळला, शरीरातला भेद मावळला, परिस्थितीमधला भेद मावळला. आणि हे भेद सद्गुरूंजवळ नसतात. मग त्यांना प्रत्येक जीव हा कोण दिसतो तर परमात्मा स्वरूपच दिसतो. हा व्यावहारिक भेद दिसतात हा त्यांना. त्याशिवाय ते शिष्याला घडवू शकत नाहीत. कारण व्यावहारिक भेदामध्ये त्याच्या प्रारब्धानुसार त्याची परिस्थिती जी आलेली असते, तो स्वभाव असतो. त्याला कसं घडवायचं आहे, त्याला कसं त्याच्या स्वरूपाकडे न्यायचं आहे. पण त्यांची दृष्टी जी असते मात्र ती कशावरती असते तर त्या परमात्म तत्वावर असते. या मुळातच कोण आहे तर ह्याच्यामध्ये ते बीज आहेच परमात्मा स्वरूपाचं. आता ते कसं आहे त्यांच्यामध्ये व्यक्त स्वरूपात असतं. कारण ते पूर्ण परब्रह्म झालेले असतात. पण त्या शिष्याला पण तसंच कसं करायचं या दृष्टीने ते विचार नक्कीच करत असतात व्यावहारिक सत्तेमध्ये. पण अखंड कोण तो पण कोण आहे तर तो परमात्माच आहे. तो पण परब्रह्म स्वरूपच आहे. असं त्यांना अखंड तिथे काय असतं तर अनुसंधान म्हणजे अनुसंधान सुद्धा नसतं असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे खरं म्हणजे. हा जीव परमात्माच आहे. फक्त त्याला त्याच्या स्वरूपाची काय करून द्यायची आहे तर मला प्राप्ती करून द्यायची आहे आणि प्राप्ती कोण करून देतं? सद्गुरू करून देतात. जे अखंड परमात्मा स्वरूपामध्ये रममाण असतात. पुढे मुकुंदराज म्हणतात, की जे ब्रह्मानंदी डुल्लती, करवनी काहीच न करीती, जे दुराग्रह न धरिती कवणीये विषयी. आता जे ब्रह्मानंदे डुल्लती, सद्गुरूंचा ब्रह्मानंद हा स्थायी भाव झालेला असतो. तर ब्रह्म कसा आहे हो? अकर्ता आहे. म्हणून ते अभोक्ता आहे. कारण अकर्ता म्हणजे ते काही करत नाही. करत नाही म्हणजे कृती कुठलीच निर्माण होत नाही. मग त्यामुळे जे भोक्तृत्व सुद्धा नाहीये. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, की मी करून अकर्ता आहे. जे संपूर्ण सृष्टी निर्माण करून मी सगळ्यांमध्ये आहे.
पण मी ब्रह्मस्वरूपाने कसा आहे तर अत्यंत या सगळ्यांपासून अलिप्त आहे. मी कशानेही मी लिप्त होत नाही. आता कर्तृत्व म्हटलं की भोक्तृत्व येतं, पण कर्तृत्वच घेत नाहीयेत, मग भोक्तृत्व कुठलं आलं? म्हणून जे ब्रह्मानंदी डुल्लती करोनी काहीच न करीती, जे दुराग्रह न धरिती कवणीये विषयी. जे करून अकर्त असतात त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती तर नसतेच, आणि जी प्रारब्धवशात जी कर्म होतात, मग ते असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे असा त्यांचा कधीही आग्रह नसतो. कारण जे होणार असतं ते ह्या जगतामध्ये होणार असतं. हे जगतच मुळात मिथ्य असा सहज निश्चय झालेला असतो, आणि त्यामुळे त्यांची स्थिती जी आहे ती अखंड ब्रह्मानंदामध्ये डुलत असते. त्यांची स्थिती अजिबात विचलित होत नाही. हा एक प्रसंग सांगते एकनाथ महाराजांच्या चरित्रामधला, म्हणजे लक्षात येईल आपल्याला ती स्थिती जी आहे. मग या स्थितीचा जो अंदाज आहे ना, तो अंदाज सुद्धा आपल्याला खरं येणं खूप कठीण असतं. कारण तो अंदाज येण्यासाठी त्यांच्या जवळपासच आपल्याला थोडं 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 जावं लागतं. म्हणजे साधना करावी लागते त्या पद्धतीची. आता शांती, मी म्हटलं की ते पराशांत असतात. पण मी जर अखंड अशांत असेल, तर मग तो अंदाज तरी येईल का हो त्या शांतीचा? पण जेव्हा मी माझा अशांतीकडून शांतीकडचा प्रवास कसा करायचा, असं जेव्हा मनाशी मी ठरवेन आणि त्या पद्धतीने मी माझ्या मनाला घडवायला लागेन, मला मला घडवायला लागेन आणि ती शांती सांभाळण्याचा प्रयत्न करेल, आणि हळू-हळू जेव्हा मला शांतीतलं ते सुख कळायला लागेल, तेव्हा लक्षात येईल, की अरे एवढीशी मी शांती सांभाळतेय, तरी मला सुखाची अनुभूती येतेय. मग जिथे पराशांती आहे, तिथे किती सुख असेल? असा थोडा अंदाज आपल्याला यायला, थोडा तरी आपल्याला पण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे की नाही? आणि म्हणून साधकांनी अखंड साधना करावी, अशी सद्गुरूंची, संतांची, स्थितप्रज्ञाची लक्षणं. त्याचा सतत, सतत ती अभ्यासत राहावी आणि हळू-हळू आपलं तपासत राहावं, की मला हे थोडं-थोडं का होईना या सगळ्या गोष्टी जमतायत का? बघा, अत्यंत अलिप्त या प्रपंचात. आता एकनाथ महाराजांचं उदाहरण का घेतलं? कारण एकनाथ महाराज असे उत्तम प्रापंचिक आहेत. प्रपंच असावा तर नाथांसारखा. श्रीखंडाच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या घरी काय करतोय तर पाणी भरतोय कावडीनी, त्यांची सेवा करतोय. आणि असे एकनाथ महाराज, सुपत्नी आहे गिरिजाबाई ज्या आहेत त्या, श्रावण महिन्यामध्ये त्यांच्याकडे अशी पद्धत होती, कुळधर्म होता, की जी गावदेवी आहे त्या गावदेवीला नैवेद्य करण्याची प्रथा. पुरणपोळीचा वडा वगैरे जो काही कुळाचार कुळधर्म जो असतो, त्या पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो गिरिजाबाईंनी केला. एका पानामध्ये नैवेद्य, सगळं पान जे आहे ते पान वाढलं, तो नैवेद्य झाकला छान. पण लक्षात आलं, की आज गावदेवीला नैवेद्य न्यायचा आहे, पण नैवेद्य न्यायला मात्र कोणीच नाहीये. त्या नाथांना म्हणाल्या, की "अहो, आज नैवेद्य न्यायला कोणीच नाहीये आणि गावदेवीचं देऊळ जे ते नदीच्या पलीकडे आहे. तर तुम्ही एवढा नैवेद्य घेऊन जाता का?" नाथ म्हणाले, "ठीक आहे." तो झाकलेला नैवेद्य नाथ घेऊन निघाले. नदीजवळ आले. नदी दुथडी भरून वाहतीये. त्या नदी पार करून पलीकडे देवीच्या देवळात जायचंय. नाथांनी नदीचं स्मरण केलं, त्या जलदेवतेचं स्मरण केलं, नमस्कार केला आणि म्हणाले, की "मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन जर केलं असेल, तर मला तू वाट करून दे." आणि आश्चर्य, नदीने वाट करून दिली. नाथ पहिल्या तीरावर जाऊन देवीच्या देवळामध्ये गेले. देवीला पण खूप आनंद झाला, की लहानपणी हा माझ्याकडे येत होता. आज कित्येक वर्ष झाले आलेला नाहीये, पण आज नैवेद्य दाखवण्याच्या निमित्ताने तो माझ्याकडे आलाय. कारण नैवेद्य अनेकांच्या हातून जात होता घरातला. नाथांना काही जायची वेळ येत नव्हती. पण आता कोणी नव्हतं म्हणून आज नाथ नैवेद्य घेऊन देवीच्या देवळात गेलेले होते. देवीला खूप छान प्रसन्न वाटलं. नैवेद्य दाखवलं नाथांनी. डोळे मिटून स्मरण केलं आणि देवीनी संपूर्ण नैवेद्य जो आहे तो ग्रहण केला. नाथांनी परत ते ताट झाकलं ताटावरती आणि घरी परत आले. तर आपल्याला माहितीये नैवेद्य काही देव खात नाही. कोण खातं? महालक्ष्म्यांना दाखवलेलं नैवेद्य घरातल्याच गृहिणी खातात. आता ते ताट झाकलेलं होतं. गिरिजाबाईंनी ताट उघडलं. आत काहीच नव्हतं, पदार्थ कुठलेच नव्हते. त्या म्हणाल्या, की "अहो," म्हणे, "नैवेद्य कुठे गेला?"
नाथ महाराज म्हणाले की देवीनी पूर्णपणे काय केला तर नैवेद्य ग्रहण केला. तिला खूप आश्चर्य वाटलं आणि ती म्हणे अहो, दुसरा तिने प्रश्न विचारला, म्हणे अहो नदी दुथडी भरून वाहतीये, तुम्ही देवीपर्यंत गेलात कसे? आता एकामागून एक असे 2-3 प्रश्न जे आहे ते गिरिजाबाई नाथांना विचारतायत. पण नाथ जे आहेत ते अतिशय शांत आहेत. ते म्हणाले की मी नदीला प्रार्थना केली की मी ब्रह्मचारी असेन तर मला वाट करून दे. आता गिरिजाबाई म्हणतायत की म्हणे हे बरं आहे, मी तर बायको आहे त्यांची आणि मुलं बाळ आहेत आपल्याला आणि हे म्हणतात मी ब्रह्मचारी असेन, मी ब्रह्मचारी आहे, शक्य आहे का? पण नाथ म्हणतायत की तुम्ही आधी मला जेवायला वाढा आणि मग मी तुम्हाला काय प्रसंग झाला तर तो सांगतो. आता नाथांचं जेवण झालं. नाथ झोपाळ्यावर बसले. पतीचं जेवण झाल्यानंतर गिरिजाबाई जेवायला बसल्या. छान नैवेद्य म्हणजे सगळा सुग्रास असं अन्न ताट वाढून घेतलं. पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजी, वडे सगळं सगळं पान वाढून घेतलं आणि जेवायला बसल्या. इकडे काय झालं, नाथ झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी एकदम उग्र स्वरूप धारण केलं. बघा शांतीब्रह्म आहेत एकनाथ महाराज. त्यांनी एकदम उग्र स्वरूप धारण केलं. हातात एक तळपती तलवार घेतली आणि गिरिजाबाई जेवायला जिथे बसल्या होत्या तिथे नाथ महाराज आले. गिरिजाबाई तोंडात घास घालत होत्या. तो त्यांचा घास अर्धवटच राहिला. कारण आपल्या पतिराजांचं हे उग्र स्वरूप, हातात तलवार घेतलेली असे बघून त्यांना काही सुचेच ना. त्या त्यांच्याकडे बघत राहिल्या की हे कोण आहेत? आपलेच आहेत ना पती, म्हणजे नाथच आहेत ना. आणि नाथ महाराज एकदम त्यांना जोरजोरात बोलायला लागले. म्हणे सांगा तुम्ही जेवायला बसला आहात ना, पुरणपोळी कशी झाली आहे? ती आमटी कशी झाली आहे? त्या म्हणतात माहिती नाही, माहिती नाही. त्या एकदम घाबरून गेल्या आणि परत नाथ म्हणतात, अहो तुम्हीच पुरणपोळी केली ना, तुम्हीच कटाची आमटी केली ना, सांगा ना कशी झाली आहे ती. त्यांना कशाचंच काही उत्तर देता येईना. त्यांची वाचा काय झाली तर एकदम घाबरून त्यांना काही बोलता येईना, शब्दच त्यांच्या तोंडातून फुटेना, तत-पप व्हायला लागली. आणि नाथ म्हणतात, अहो बोला, बोला. तुम्हीच सगळा स्वयंपाक केला ना आणि तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला माहिती नाही म्हणून. त्यांचा तो उग्र अवतार गिरिजाबाई थक्क होऊन बघत होत्या. आणि असा प्रसंग झाला आणि नाथ महाराज परत झोपाळ्यावरती येऊन बसले. गिरिजाबाईंनी कसंबसं आपलं जेवण संपवलं, भराभर उरकलं. हात पदराला पुसत त्या नाथांकडे फक्त बघत होत्या. नाथ म्हणाले की तुम्हाला मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर? ते म्हणे तुम्हाला वाटलं ना की आम्ही ब्रह्मचारी कसे? खूप छान त्यांनी विचार सांगितला नाथांनी, की म्हणाले की तुम्ही सगळं जेवत होतात. पण तुम्हाला त्याच्यातली रुची काही कळत नव्हती. त्याचा स्वाद जो आहे त्या अन्नाचा, पदार्थांचा, तो काही कळत नव्हता. का बरं कळत नव्हता? कारण तुमचं लक्ष आमच्या तलवारीकडे होतं, आमच्या त्या उग्र अवताराकडे होतं. अगदी त्या पद्धतीने प्रपंच करत असताना आम्ही फक्त रामकृष्ण हरी या तालावरती म्हणजे या अनुसंधानामध्ये असतो आणि त्या अनुसंधानामध्ये आमचा संपूर्ण प्रपंच सुरू असतो. त्या प्रपंचाने आम्ही अजिबात लिप्त होत नाही. म्हणून आम्ही कसे आहोत तर करून अकर्ता आहोत. आणि म्हणून आम्ही कसे आहोत प्रपंचात राहून सुद्धा आम्ही कसे आहोत तर ब्रह्मचारी आहोत. ही उच्च स्थिती जी आहे ही संतांची, ही सद्गुरूंची, तिचा अंदाज येणं सुद्धा आपल्याला अशक्य आहे. पण आता शास्त्र सांगतंय, संत सांगतायत, संत चरित्रामध्ये असे प्रसंग आलेले आहेत आणि त्यामुळे अशी स्थिती असते याच्यावरती आपल्याला नक्कीच विश्वास ठेवावा लागतो. म्हणून जे ब्रह्मानंदे डुल्लती करवनी काही सन करीती जे दुराग्रह न धरती कवणे विषयी. म्हणजे म्हणून त्यांचा कुठलाच हट्ट नसतो. अखंड ब्रह्मानंदामध्ये ते रममाण असतात. करीती सत्कर्मे कोडे परी स्वस्वरूप स्थिती न मोडे जया स्वरूपानंद बोसंडे सर्वेंद्रिय द्वारे. बघा ते कसं करीती सत्कर्मे कोडे. आता जणू धर्माज्ञेचं त्यांच्यावर बंधन असल्याप्रमाणे ते सत्कर्म कौतुकाने करताना दिसतात. खरं ते सगळ्यांच्याही पलीकडे गेलेले असतात. पण ते सत्कर्म या व्यावहारिक सत्तेमध्ये करतात आणि मी काही करत आहे अशी तिथे अजिबात भूमिका नसते. कुठल्याही कृतीने त्यांची आत्मस्थिती बिघडत नाही. अखंड आत्मानंद असतो आणि ज्या इंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत, कुठलीही क्रिया करू देत, त्याच्यातनं अखंड आत्मानंदाची अनुभूती जी आहे
त्या आत्मानंदाची अनुभूती येत असते, कारण त्यांचा आत्मानंद हा स्थायी भाव झालेला असतो. संत एवढं कार्य करतात जगतामध्ये अवताराला आल्यानंतर. पण ते काय म्हणतात हो, सगळं ईश्वराच्या इच्छेने. तिथे माझं आणि मी काही नसतं, की हे मी केलं. हे कोणी आहे तर हे ईश्वरांनी माझ्याकडून करवून घेतलं. म्हणजे तिथे कर्तृत्वाची भूमिकाच नसते. सत्कर्मही भगवंतानी माझ्याकडनं करवून घेतली. डॉक्टर काकांना एकाने विचारलं, की तुम्ही डॉक्टर असताना तुमच्याकडून हे पारमार्थिक म्हणजे आध्यात्मिक हे जे पुढे सगळा तुमचा प्रवास झाला, तर भगवंतानी तुमच्याकडनं करवून घेतलं हे कसं? तर ते म्हणाले, "मी काहीही केलं नाही. ती ईश्वराची योजना तशी होती आणि मी त्याच्यामध्ये पडलो आणि हे सगळं त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं. हे माझं काहीही नाहीये." म्हणजे इतकी तिथे काय असते आणि आम्ही मात्र एक 2-4 प्रवचनं करायची, कुठेतरी लेख लिहायचे आणि आम्ही म्हणायचं, "आम्ही प्रवचनं करतो, आम्ही लेख लिहितो, आम्ही वर्ग घेतो." कर्तृत्वाची भूमिका आली, की भोक्तृत्व आलं, की दुःख आलं. हे सगळं एकामागे एक येतं. म्हणून सद्गुरूंची लक्षणं आपण जर इथे अभ्यासली तर लक्षात येतं, की इथे कुठलीही भूमिका मी करतो, अशी तिथे अजिबात नसते. आणि ही भूमिका नसली, की आतली स्थिती कशी असते म्हणून त्यांचं वर्णन केलंय. ते कसं असतात आत्मक्रीड, आत्मरती आणि आत्मानंदी. म्हणजे अखंड तिथे आत्मानंद विलसत असतो. 44 ओव्यांपर्यंत आपला विचार करून झालाय. अजून एक 6-7 ओव्या राहिल्यात. त्या आपण पुढील सत्रामध्ये बघूयात. आज आपण इथेच थांबूयात. सद्गुरुनाथ महाराज